सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम आपण पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठे करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल नारायण राणेंचं ते वाक्य तुमच्या देखील कानी पडलं असेल. ज्या पक्षामध्ये मी होतो, ज्या पक्षामध्ये मी वाढलो, त्या पक्षाचा अशा प्रकारे अस्त होताना, तो पक्ष अशा प्रकारे लयाला जाताना माझ्या मनाला वेदना होत आहेत, काही चांगलं वाटत नाहीये. नारायण राणे आणि शिवसेनेविषयी आसू हे मगरमच्छ आसू आहेत, हे मगरीचे आसू आहेत. नारायण राणेंच्या डोळ्यामध्ये शिवसेनेविषयी आसू म्हणजे मगरीचे आसू. नारायण राणे हे असं व्यक्तिमत्व आहे, खोबरं तिकडे चांग भलं, जिधर पे बोजा उधर पे सोजा, हे असं व्यक्तिमत्व, हे संबंध राणे कुटुंब. विचार करा, म्हणजे उद्धव साहेबांनंतर, म्हणजे बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांनंतर आदित्य साहेब, या घराणेशाहीवर टीका करणारे नारायण राणे स्वतःच्या घरात मात्र निलेश राणेंना आमदारकी, नितेश राणेंना आमदारकी, मंत्रीपद आणि स्वतःकडे खासदारकी, या घराणेशाहीवर मात्र नारायण राणे बोलत नाहीत. आणि काल मात्र माध्यमांसमोर हे मगरमच्छ आसू दिसून आले. महाराष्ट्रभरातल्या तमाम शिवसैनिकांनी चांगल्याच लाखोल्या वाहिल्या. मी ज्यावेळेस कमेंट वाचतो तो खालच्या, नारायण राणेंनी यावेळेस जी खासदारकी मिळवली ती खासदारकीच मुळात भावनेच्या आधारावर मिळवली. माझी शेवटची ही खासदारकी असणार आहे, भविष्यात मी काही खासदारकी लढवणार नाही, त्यामुळे माझ्या पाठीशी उभे राहा. कोकणी जनतेला भावनिक साथ घालण्याचं काम नारायण राणेंनी केलं. 20,000च्या मताधिक्याने नारायण राणे निवडून आले आणि त्यानंतर मनसेचा बिनशर्त पाठिंबाही मिळवला आणि मनसेची सन्माननीय राजसाहेबांची सभा देखील घडवून आणली. आणि त्याच राजसाहेबांना नंतर म्हणताय 0+0 म्हणजे 0. मला हे नारायण राणेंवर आजचा हा व्हिडिओ खर्ची करायचा नाहीये, पण सांगण्याचं तात्पर्य असं की ही जी माणसं आहेत, ही माणसं कधीही कुणाची होऊ शकत नाहीत. ही नारायण राणे किंवा राणे फॅमिलीची ही माणसं कुणाचीच होऊ शकत नाहीत. आजही कोकणामध्ये शिवसेना तितकीच भक्कम आहे, तितकीच मजबूत आहे. आठवण बाळासाहेबांची नाही, ऐकून घ्या. दुसरं एक वाईट वाटतं की जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याचा आज अस्त होताना बरं वाटतं. कुठं विचारा, एकतर बरं नाहीये, जाऊ दे ना, त्याला सोडा ना. आता 3 आहे ते तर घेऊन बसू दे ना. दादा, तुम्हाला आठवण येते उद्धव ठाकरेंची? नाही, आठवण बाळासाहेबांची येते. उद्धवजींची नाही, ऐकून घ्या. दुसरं एक वाईट वाटतं की जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याचा आज अस्त होताना बरं वाटत नाही. की बाळासाहेबांचा आवाज महाराष्ट्रात, ही महाराष्ट्राची गरज होती, आज नाही. काय याचं कारण त्याला काय वाटतं, म्हणजे नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? ते काय मी काय सर्वे करायला घेतला नाही. मला तुझं हे कळतं रे, तू कुठल्या मुळाशी जाणार आहे मला कळतं. हा व्हिडिओ पाहत असताना मला का कुणास ठाऊक रामदास आठवले वारंवार आठवत होते. दोघांमध्ये एक सामायिक गुण आहे. नारायण राणे असतील किंवा राणे कुटुंब असेल आणि रामदास आठवले असतील, या दोघांमध्ये एक सामायिक गुण आहे, सत्तेकडे पळण्याचा. ज्यावेळेस भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाची नौका बुडू लागेल, त्यावेळेस सगळ्यात प्रथम बाहेर उड्या मारणाऱ्यांमध्ये हे राणे कुटुंब नक्की असेल. तिघेही राणे. आता विचार करा, राणे कुटुंब ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांची तारीफ करतंय, त्याच देवेंद्र फडणवीसांविषयी नितेश राणेंचे काय विचार होते मी तुम्हाला कुठलेही व्हिडिओ दाखवणार नाही. आता तुम्ही सर्वांनी ऐकलेत कशा प्रकारे फडणवीस आडनावाचा माणूस मराठ्यांना न्याय देऊ शकतो का, आणि संघाच्या हापचड्डीवर काय काय म्हणाले होते, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हे नितेश राणे काय काय म्हणाले होते. आणि आज तेच नितेश राणे म्हणजे गब्बर बनून फिरतायत, जणू काही हिंदूंचा एकमेव मसीहा म्हणून फिरतायत. नवल वाटतं, म्हणजे सरडा लाजत नसेल, सरड्याने जीव दिला असेल, सरड्याने आत्महत्या केली असेल, रंग बदलणाऱ्या सरड्याने आत्महत्या केली असेल नितेश राणेंचे या सगळ्या हरकती पाहिल्यानंतर. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ज्या फडणवीसांची हे तारीफ करतात. त्या फडणवीसांनी सगळ्यात प्रथम शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बाबतीत कसा घात केला होता पाहायचंय. एका भर पत्रकार परिषदेमध्ये जे आश्वासन दिलं होतं की आम्ही सर्व काही समान देऊ शिवसेनेला, ज्यावेळेस 2014ला युती तुटली होती, तुम्ही पाहिला होतात. त्यानंतर 19ला ज्यावेळेस पुन्हा युती झाली, त्या युतीमध्ये युती होत असताना आम्ही सर्व काही, म्हणजे अगदी मुख्यमंत्री पदासकट सारं काही समान शिवसेनेशी वाटून घेतलं जाईल, हे आश्वासन भर पत्रकार परिषदेत. त्याच्यामध्ये अमित शहा एका बाजूला, एका बाजूने ते दानवे, रावसाहेब दानवे हे बसले होते.
भर पत्रकार परिषदेत दिलेलं आश्वासन जर हे विसरत असतील तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी काय यांच्या बाबतीत चुकीचं केलं होतं मग युती तोडून पहा. सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावेत अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. 2019 मध्ये युतीमध्ये लढल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी भारतीय जनता पक्षाला का लाथ घातली याच्या मागचं जर खरं कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एक सणसणीत पुरावा आहे. तुम्ही दिलेलं आश्वासन 4 चौघामध्ये दिलेलं आश्वासन जर तुम्ही खोट्यात काढत असाल, असं कुठलंही आश्वासन दिलं गेलं नाही म्हणत असाल तर तुमच्या कमरेमध्ये पेकाटामध्ये लाथ घालणं हेच योग्य होतं. त्यानंतर आपल्याला बाळासाहेबांचे विचार ऐकवले जातात. बाळासाहेब म्हणाले होते आम्ही जर काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ आली तर आम्ही आमचं दुकान बंद करू. बाळासाहेबांचे हे बोल ऐकवले जातात, पण बाळासाहेबांनी हेही सांगितलं होतं की मी माझी शिवसेना ह्या कमळीच्या पालख्या खांद्यावर वाहण्यासाठी तयार केलेली नाही. बरं, बाळासाहेबांचे विचार आपल्याला ऐकवले जातात, मग अटलजींचे विचार भारतीय जनता पक्ष पाळतो का? अटलजी हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, भारत रत्न, भाजपाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. ते अटलजींच्या विचारावर हा भारतीय जनता पक्ष किती चालतो पाहायचंय तुम्हाला. अटलजींचा एक व्हिडिओ दाखवतो, त्यामध्ये ते म्हणतात सरकारें आएगी, सरकारें जाएगी, पार्टियां बनेगी, बिगड़ेगी, लेकिन यह देश रहना चाहिए, यह लोकतंत्र रहना चाहिए. हे अटलजींचे विचार आज भारतीय जनता पक्ष पाळतो. एकदा पहा हा व्हिडिओ. देश में ध्रुवीकरण नहीं होना चाहिए, न सांप्रदायिक आधार पर, न जातीय आधार पर, न राजनीति ऐसे 2 खेमों में बंटनी चाहिए कि जिनमें संवाद न हो, जिनमें चर्चा न हो. देश आज संकटों से घिरा है और ये संकट हमने पैदा नहीं किए. जब जब कभी आवश्यकता पड़ी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है. उस समय के प्रधानमंत्री नरसिंह राव जी ने भारत का पक्ष रखने के लिए मुझे विरोधी दल के नेता के नाते जेनेवा भेजा था और पाकिस्तानी उसे देखकर चमत्कृत रह गए. उन्होंने कहा कि ये कहां से आए हैं, क्योंकि उनके यहां विरोधी दल का नेता ऐसे राष्ट्रीय कार्य में भी सहयोग देने के लिए तैयार नहीं होता. वो हर जगह अपने सरकार को गिराने के काम में लगा रहता है. ये हमारी परंपरा नहीं है, ये हमारी प्रकृति नहीं है और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. अटलजी म्हणतायत हा देश राहिला पाहिजे, याचं संविधान राहिलं पाहिजे. खरंच तसं घडतंय. आणखी एक व्हिडिओ दाखवतो. यामध्ये अटलजी म्हणतायत जर पार्टिया तोडून म्हणजे पक्ष तोडून, पक्ष फोडून जर आम्हाला सरकार मिळत असेल तर अशा सरकारला मी चिमट्याने सुद्धा हात लावणं मला पसंत नाही. चिमटीने सुद्धा म्हणजे हिंदीमध्ये ते म्हणतात मैं चिमटी से भी छूना पसंद नहीं करूंगा. त्यांनी भगवान श्रीरामाचं उदाहरण दिलं. म्हणतायत भगवान श्रीराम म्हणतात मी युद्धाला घाबरत नाही, मी कशालाच घाबरत नाही, पण मी बदनामीला घाबरतो. आज हा भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशभरामध्ये बदनाम आहे आणि खेदाने सांगावंसं वाटतं ही बदनामी तो सरेआम पाहत असून सुद्धा त्याला फक्त सत्ता प्यारी आहे, जे अटलजींच्या विधानांशी कॉन्ट्राडिक्शन आहे, विरोधाभासी आहे.
एकदा पहा अटलजींचा हा व्हिडिओ सुद्धा. पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद नहीं करता. न भी तो मरणादस्मि केवलम दूषितो यशः. भगवान राम ने कहा था मैं मृत्यु से नहीं डरता, अगर डरता हूं तो बदनामी से डरता हूं, लोकापवाद से डरता हूं. राजकीय पक्षांना तोडून फोडून जर कधी सत्ता आणली गेली तर अशा सत्तेला आम्ही चिमट्याने सुद्धा स्पर्श करणं आम्हाला योग्य वाटणार नाही. हम चिमटी से भी उसको छूना पसंद नहीं करेंगे. हे अटलजींचं तत्व होतं. आज भारतीय जनता पक्ष ही तत्व किती पाळतो. आणखी एक तत्व सांगतो अटलजींचं, आणखी एक तत्व सांगतो, तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. जोड तोड की राजनीति का कोई भविष्य नहीं है. ह्या जोडतोडीच्या राजकारणाचं काहीच भविष्य नाही आणि पैशामागे पळणाऱ्यांना आमच्याकडे जागा नाही. मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओचं जे आपलं शीर्षक आहे, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा आणि कमल खिलेगा. अटलजींच्या ह्या कमल खिलेगाला माझा 100% पाठिंबा होता. 100% अटलजींच्या ह्या कमल खिलेगाला. पण आज जे कमळ उगवलं जातंय गलिच्छ, देशाला, संपूर्ण देशातल्या राजकारणाला गलिच्छ करून त्या चिखलामध्ये भारतीय जनता पक्षाने जे कमळ फुलवायचा प्रयत्न केलाय, मला तर वाटतं कमळ नाही, देशभरात कमळ फुललं जातच नाहीये. देशभरात फुलले जात आहेत अदानी, अंबानी, मोदी, शहा हे फुलले जात आहेत. देशभरामध्ये मला कमळ कुठे दिसत नाहीये. देशभरामध्ये मला भाजपही दिसत नाहीये. देशभरामध्ये मला दिसतोय तो अदानी अंबानींचा चेहरा आणि मोदी शहांचा चेहरा. भाजपामध्ये भाजप मोठा न होता माणूस मोठा केला जातोय आणि ही गोष्ट सगळ्यात जास्त घातक आहे. ज्यावेळेस पक्षापेक्षा माणूस श्रेष्ठ ठरतो त्यावेळेस पक्ष संपलेला असतो आणि तिथे उगम होतो तुमच्या पक्षांतर्गत हुकुमशाहीचा. आणि खरंच भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षांतर्गत हुकुमशाही आहे. आज भाजपमध्ये एकही असा नेता दाखवा जो मोदी शहांच्या विरोधात एक चकार शब्द काढेल. खोटं वाटत असेल तर आजमावा आणि एखादा व्हिडिओ, एखादा पुरावा मला दाखवा. जरा एकदा पहा अटलजी काय म्हणाले होते. भारतीय जनता पार्टी राजनीति में, राजनीतिक दलों में, राजनेताओं में जनता के खोए हुए विश्वास को पुनः स्थापित करने के लिए जमीन से जुड़ी हुई राजनीति करेगी. शिखर की राजनीति के दिन लग गए. तोड़ तोड़ की राजनीति का कोई भविष्य नहीं है. पद, पैसा और प्रतिष्ठा के पीछे पागल होने वालों के लिए हमारे यहां कोई जगह नहीं है. जिनमें आत्मसम्मान का अभाव हो वो दिल्ली में जाकर, दिल्ली के दरबार में जाकर मुजरे झाड़ें. हम तो एक हाथ में भारत का संविधान और दूसरे में समता का निशान लेकर मैदान में कूदेंगे और जूझेंगे. हम छत्रपति शिवाजी महाराज के जीवन और संघर्ष से प्रेरणा लेंगे. सामाजिक समता का बिगुल बजाने वाले महात्मा फुले हमारे पथ प्रदर्शक होंगे. भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं कि अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. आज खरंच भारतीय जनता पक्षामध्ये कमळाचं नाही व्यक्तीचं राज्य आहे. 2 व्यक्तींचं. या 2 व्यक्ती भारतीय जनता पक्ष चालवतात. त्यातल्या एका व्यक्तीबद्दल स्वतः अटलजी एकदा भर पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते माहितीये? राजधर्माचं पालन झालं पाहिजे. राजधर्माचं. अटलजींना राजधर्माची आठवण करून द्यावी लागली होती नरेंद्र मोदींना आणि त्या पत्रकार परिषदेतही नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करत होते आम्ही त्याच रस्त्यावर आहोत. तुम्ही पहा ही पत्रकार परिषद. यामध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना अटलजींनी भर पत्रकार परिषदेमध्ये राजधर्माची आठवण करून दिली होती. एकदा हा व्हिडिओ पहा. राजधर्म का पालन करें. राजधर्म ये शब्द काफी सार्थक है. मैं उसी का पालन कर रहा हूं.
पालन करने का प्रयास कर रहा हूं। राजा के लिए, शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता। न जन्म के आधार पर, न जाति के आधार पर, न संप्रदाय के आधार पर। हम भी वही कर रहे हैं साहब। मुझे विश्वास है कि नरेंद्र भाई यही कर रहे हैं। आज जणू नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्वा झालेले आहेत। नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हेच भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्वा। आज भाजप म्हणून तुम्हाला कोणीही चेहरा आठवणार नाही। पूर्वी भाजप म्हणतं तर भाजप मधले 8-10 चेहरे तुमच्या नजरेसमोर यायचे। अगदी सुषमा स्वराजांपासून राजनाथ सिंहांपर्यंत, आडवाणींपासून प्रमोद महाजनांपर्यंत, गोपीनाथ मुंडेंपासून गडकरींपर्यंत अनेक चेहरे, मुरली मनोहर जोशींपासून अनेक चेहरे तुमच्या सर्वांसमोर यायचे। पण आज भाजप म्हटलं तर फक्त 2 चेहरे तुमच्या सर्वांसमोर येतात। ही भाजपची लोकशाही आहे। मला अटलजींचा आणखी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे। त्यात त्यांनी एक कविता केली होती, अतिशय योग्य कविता आहे ही कविता भारतीय जनता पक्षावर लागू होते आजच्या काळामध्ये। चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर को आग लगाने का जो सपना है वह अपने ही घर से सदा खरा होता है। म्हणजे दुसऱ्यांच्या घराला लावलेली आग आणि लावण्याचं ते स्वप्न असतं, आग लावायचं ते स्वप्न, हे स्वतःच्या घरालाच आग लावून खरं होत असतं। होय, हे सत्य आहे। हे एकनाथ शिंदेच्या गटाला सुद्धा लागू होतं। मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो, अतिशय सुंदर कविता आणि अटलजींच्या आवाजामध्ये म्हणजे वाह रे वाह, काय तो आवाज, अटलजींचा आवाज आणि काय ते त्या आवाजातलं दर्द एकदा ऐका। एक नहीं, दो नहीं, करो 20 समझौते पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा। अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, शिवस्वेद शोणित से सिंचित यह स्वतंत्रता, त्याग तेज तप बल से रक्षित यह स्वतंत्रता, दुखी मनुजता के हित अर्पित यह स्वतंत्रता। इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिनगारी का खेल बुरा होता है। इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिनगारी का खेल बुरा होता है। औरों के घर आग लगाने का जो सपना वह अपने ही घर में सदा खड़ा हो। व्हिडिओचा शेवट करत असताना म्हणजे अटलजींच्या कविता असतील, अटलजींची ही सगळी तत्व असतील, विचार असतील, हे ऐकवत असताना तुम्हाला एक आणखी व्हिडिओ ऐकवतो। त्यामध्ये शेवटी ते म्हणतायत, मैं लौट कर आऊंगा तू सामने से वार तो कर, मैं लौट कर आऊंगा तू सामने से वार तो कर, फिर मुझे आजमा। मला या सगळ्या शब्दांमागच्या त्या भावना आज का कोणास ठाऊक साऱ्याच्या साऱ्या शिवसेनेवर लागू होतात। आम्ही समोरून वाराची अपेक्षा ठेवतो, हे मागून वार करतात, पाठीवर वार करतात। आमचे सगळे वार, आमच्या छातीवर एकही वारच नाही, आमच्या सगळे वार हे पाठीवर आहेत आमच्या। आज शिवसेना नवख्या मशाली समोर, नवख्या मशालीला घेऊन धनुष्यासमोर लढली, कमळासमोर लढली। नवख्या मशालीने, शिवसेनेच्या नवख्या मशालीने 9-10 खासदार निवडून काढले। भारतीय जनता पक्षापेक्षाही जास्त खासदार शिवसेनेचे निवडून आले। हे शिवसेनेचं यश आहे। हे कसं नाकारता तुम्ही? नवख्या मशालीला अवघ्या महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं कार्य शिवसैनिकांनी केलं। तुम्ही ते कार्य करत असलेल्या शिवसैनिकांमधले ते खासदार काढून घेतले। शिवसैनिक कसे काढून घेणार तुम्ही? कुठून काढणार? कसे काढणार? ते काढू शकत नाही। ते आत आहे, ते आत आहे। हे खासदार विकत घेऊ शकता तुम्ही, पण ते शिवसैनिक कसे तुम्ही चोरणार? नाही चोरू शकत। मी तुम्हाला अटलजींचा हा व्हिडिओ दाखवतो, अतिशय सुंदर। मैं लौट कर आऊंगा तू सामने से वार कर, फिर मुझे आजमा, फिर मुझे आजमा। मैं जी भर जिया मैं मन से मरूं, लौट कर आऊंगा कूच से क्यों डरूं। तू दबे पांव चोरी छिपे से ना, सामने वार कर फिर मुझे आजमा। मौत से बेखबर जिंदगी का सफर, शाम हर सुरमई रात बंसी का स्वर। बात ऐसी नहीं कि कोई गम ही नहीं, बात ऐसी नहीं कि कोई गम ही नहीं, दर्द अपने पराये कुछ कम भी नहीं। प्यार इतना परायों से मुझको मिला, ना अपनों से बाकी है कोई गिला। हर चुनौती से 2 हाथ मैंने किए, आंधियों में जलाए हैं पुष्टे दिए। अटलजींच्या ह्या सर्व कविता असतील, अटलजींचे विचार असतील, हे ऐकल्यानंतर जे आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही टघे बाळासाहेबांच्या त्या तत्वांची आठवण करून देतात,
मी काँग्रेस बरोबर जायचं असेल तर मी माझी शिवसेना, माझं दुकान बंद करेल. त्यांनी सर्वप्रथम अटलजींचे हे विचार ऐकावेत आणि त्यानंतर शिवसेनेला सल्ले द्यावेत, शिवसैनिकांना सल्ले द्यावेत, उद्धवजींना सल्ले द्यावेत. आज महाराष्ट्रभर ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्यावेळेस आपला राज्यव्यापी दौरा घेऊन जात आहे, तुम्ही पाहिलं असाल काल नागपूर एअरपोर्टवर कशा प्रकारे जंगी स्वागत झालं उद्धव साहेबांचं. त्या विदर्भामध्ये एवढं प्रेम मिळत असेल तर महाराष्ट्रभर विचार करा काय परिस्थिती असेल. प्रत्येक गद्दार खासदाराची झोप उडवलेली आहे, प्रत्येक गद्दाराची. अगदी साहीच्या साही गद्दारांना रात्रभर झोपा लागणार नाहीत. 2029ला तिकीट मिळते की नाही याची सुद्धा आज खात्री नाही. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना काळ लवकरच उत्तर देईल, वेळ लवकरच उत्तर देईल. नियती शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना असंच मोकळं सोडत नाही, हे तितकंच सत्य. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.